शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे, भारत जोडो अभियान यवतमाळ। आम्ही या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेले आहोत की महात्मा फुलेंचा पिक्चर हा रिलीज झालेला असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ नगरीमध्ये दाखवल्या जात नाही। त्याच्या मागचे कारण काय आणि कोण असा आहे की तो पिक्चर दाखवण्याचा अर्थ आणतो, हे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ त्या संदर्भात लक्ष घालून पिक्चर तात्काळ चालू झाला पाहिजे एवढी विनंती करतो आहे। नमस्कार, प्रोफेसर डॉक्टर सुधा मुरलीधर खडके। महात्मा फुले यांच्यावरचा जो चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला, पण प्रॉपर यवतमाळ आणि तालुका लेवलवर सुद्धा त्याची दखल सुद्धा घेतल्या गेलेली नाही आहे। म्हणून आम्ही समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि एसपी साहेबांना सुद्धा नुकतंच निवेदन दिलेलं आहे की यामागचं कारण काय आहे। आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अनुयायी असून आम्ही त्या पिक्चरची आतुरतेने वाट बघतो आहे। तर तेव्हा लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी आणि लवकर हा पिक्चर प्रदर्शित करावा, म्हणजे आम्ही फुलेचे जे अनुयायी आहेत त्यांना हा चित्रपट बघायला खूप सोयीचे होईल। म्हणून आम्ही नम्र निवेदन आणि विनंती करतो आहे की याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, यामागचं कारण शोधावं आणि हा फुले चित्रपट जितक्या लवकर होईल तेवढा तत्परतेने प्रदर्शित करावा अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आहे, पण अजूनपर्यंत यवतमाळ जिल्हा आणि शहर इथे तो चित्रपट प्रदर्शित केला गेला नाही। त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज इथे निवेदन देत आहोत आणि त्यांना अशी विनंती करतो की या यवतमाळ शहर आणि जिल्ह्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा। आम्ही सर्व नमस्कार, मी सुनैना संजय येवतकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष, सोबत समता परिषद जिल्हाध्यक्ष आहे। गेल्या 25 तारखेपासून फुले हा चित्रपट महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर प्रदर्शित झाला, मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठेही हा चित्रपट दाखवला गेलेला नाही आहे। सर्व चित्रपट थिएटरमध्ये अजूनपर्यंत चित्रपट दाखवला गेला नाही, मात्र सर्व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना या फुले पिक्चरची, या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना अद्यापर्यंत दाखवला गेला नाही। याचं कारण आम्ही एसपी साहेबांना, आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेलं आहे आणि तो लवकरात लवकर दाखवावा आणि प्रदर्शित व्हावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन किंवा कोर्टात जाऊ असं आम्ही यावेळेस निवेदन देण्यात आलेलं आहे। इकडे थोडेसे असे मागे तर बोलतो इकडे घेऊन जातो। जिल्हा समन्वयक उत्तमराव खंदारे, भारत जोडो अभियान यवतमाळ। आम्ही या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेले आहोत की महात्मा फुलेंचा पिक्चर हा रिलीज झालेला असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ नगरीमध्ये दाखवल्या जात नाही। त्याच्या मागचे कारण काय आणि कोण असा आहे की तो पिक्चर दाखवण्याचा अर्थ आणतो, हे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ त्या संदर्भात लक्ष घालून पिक्चर तात्काळ चालू झाला पाहिजे एवढी विनंती करतो आहे। नमस्कार, प्रोफेसर डॉक्टर सुधा मुरलीधर खडके। महात्मा फुले यांच्यावरचा जो चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला, पण प्रॉपर यवतमाळ आणि तालुका लेवलवर सुद्धा त्याची दखल सुद्धा घेतल्या गेलेली नाही आहे। म्हणून आम्ही समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि एसपी साहेबांना सुद्धा नुकतंच निवेदन दिलेलं आहे की यामागचं कारण काय आहे। आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अनुयायी असून आम्ही त्या पिक्चरची आतुरतेने वाट बघतो आहे। तर तेव्हा लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी आणि लवकर हा पिक्चर प्रदर्शित करावा, म्हणजे आम्ही
फुलेंचे जे अनुयायी आहेत त्यांना हा चित्रपट बघायला खूप सोयीचे होईल, म्हणून आम्ही नम्र निवेदन आणि विनंती करतो आहे की याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, यामागचं कारण शोधावं आणि हा फुले चित्रपट जितक्या लवकर होईल तेवढा तत्परतेने प्रदर्शित करावा अशी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आहे, पण अजूनपर्यंत यवतमाळ जिल्हा आणि शहर इथे तो चित्रपट प्रदर्शित केला गेला नाही. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज इथे निवेदन देत आहोत आणि त्यांना अशी विनंती करतो की या यवतमाळ शहर आणि जिल्ह्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा. नमस्कार, मी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अबोलीताई देशमुख. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आहे, पण अजूनपर्यंत यवतमाळ जिल्हा आणि शहर इथे तो चित्रपट प्रदर्शित केला गेला नाही. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज इथे निवेदन देत आहोत आणि त्यांना अशी विनंती करतो की या यवतमाळ शहर आणि जिल्ह्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा. नमस्कार, मी सुनैना संजय येवतकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष, सोबत समता परिषद जिल्हाध्यक्ष आहे. गेल्या 25 तारखेपासून फुले हा चित्रपट महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर प्रदर्शित झाला. मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठेही हा चित्रपट दाखवला गेलेला नाही आहे. सर्व चित्रपट थिएटरमध्ये अजूनपर्यंत चित्रपट दाखवला गेला नाही. मात्र सर्व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना या फुले पिक्चरची, या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना अद्यापर्यंत दाखवला गेला नाही. याचं कारण आम्ही एसपी साहेबांना, आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेलं आहे आणि तो लवकरात लवकर दाखवावा आणि प्रदर्शित व्हावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन किंवा कोर्टात जाऊ असं आम्ही यावेळेस निवेदन देण्यात आलेलं आहे. मी अजून शोधणार मला विचारणार मी त्याला ऑफिस सांगितलं त्यांना पाठवून इकडे थोडेसे असे मागे तर बोलणार इकडे घेऊन जातो.